नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक जिल्ह्यातील कुरेशी समाजानं जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायावर होणाऱ्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर त्रासाच्या विरोधात दिनांक 17 जुलैपासून बेमुदत बंद पुकारलाय। या संदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं असून समाजानं आपल्या मागण्यांकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी आग्रही मागणी केली आहे। कुरेशी समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अनुसार नागरिकांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, परंतु मागील काही काळापासून जनावरांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून, त्यात काही संघटना ज्या आहेत ह्या पशुप्रेमींसाठी काम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडनं बऱ्याचदा वारंवार त्रास दिला जातोय। व्यापाऱ्यांच्या गाड्या रस्त्यात अडवणं, टायगरमध्ये खिळे टाकणं, मारहाण करणं, नंतर पोलिसांच्या ताब्यात देणं असे प्रकार सध्या सर्रास घडताना दिसून येत आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांकडून वाहतूक करण्यात आलेली जनावरं पोलिसांकडून खाजगी गौशाळांमध्ये पाठवली जातात। या ठिकाणी दररोज प्रति जनावर 300 ते 600 रुपये खर्च आकारला जातो। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किमान 1-2 महिने तरी ही जनावरं तिथे ठेवली जातात। त्यामुळे एका व्यापाऱ्यावर 16,500 ते जवळपास 18,000 रुपयांचा आर्थिक बोजा येतो। न्यायालयाचा निकाल व्यापाऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर सुद्धा अनेकदा ही जनावरं परत मिळत नाहीत किंवा परत मिळालेली जनावरं ही अत्यंत दयनीय अवस्थेत असतात। या सगळ्या समस्यांच्या अनुषंगानं कुरेशी समाजानं बेमुदत बंदची हाक दिली असून जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायास कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी केली आहे। आज कुरेशी समाजाच्या वतीनं जो गेल्या 2 महिन्यापासून बीफ मटन मार्केट बंद आहे, त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगण्यासाठी सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आमच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या। त्यांनी ताबडतोबीनं सन्माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांना त्याबद्दलच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने आम्ही कर्णिक साहेबांना भेटलेलो आहे। आणि या समाजाला जी असुरक्षिततेची भावना होती की जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या अडचणी येत आहेत, काही गुंड प्रवृत्तीचे लोक कारण नसताना तिथे त्या धंद्यामध्ये अडचणी आणून ते कुठेतरी गाड्या अडवणं, जनावरं अडवणं, कोणत्याही बेकायदेशीर तक्रारी करणं आणि त्या तक्रारीचा जो त्रास आज या समाजाला होतोय, त्या निमित्तानं त्यांनी तो त्रास सहन करता करता मेहताकुटीला आले आणि त्यांनी 2 महिन्यापासून ही दुकानं बंद ठेवलेली होती। आणि अशा व्यवस्थेत यातला कुठेतरी मार्ग केला पाहिजे, आपल्या अडचणी सरकार दरबारी मांडल्या पाहिजे, या भावनेतून आज भुजबळ साहेबांनी त्यांना आश्वासित केलं आणि कर्णिक साहेबांनी पण आश्वासित केलं की अशा पद्धतीचे खोटे गुन्हे कोणत्या पद्धतीने होणार नाही। आणि असं जर कोणी करत असेल, दादागिरी करत असेल किंवा पैसे मागत असतील तर याबाबत आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिल्यामुळे आता कुरेशी समाजामध्ये एक जरा चांगलं प्रसन्नतेचं वातावरण आहे की नाही, आता आमच्या धंद्याला कोणी अडचण निर्माण करू शकत नाही आणि अडचण करणार असेल तर त्याला पोलीस कार्यक्षमपणे त्याला तोंड देतील, त्याच्यावर गुन्हे नोंदवले जातील, अशा पद्धतीचं आश्वासन मिळाल्यामुळे आज कुरेशी समाजामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे। परंतु ह्या जे प्रश्न आहेत हे नुसते याबाबतच नाही तर महानगरपालिकेकडे सुद्धा आम्ही मागणी केली होती का मला विविध ठिकाणी साई प्रभागामध्ये स्लॅटर हाऊस द्या आणि जास्तीत जास्त दुकानांना परवाने द्या आणि त्या परवान्यातून आम्हाला कुठेतरी अधिकृतपणा द्या, ही भूमिका आम्ही त्याच्यावर मांडली। आणि महानगरपालिकेने सुद्धा आणि सरकारने सुद्धा या व्यावसायिकांना आधार द्यावा, लक्ष द्यावं आणि हा असलेला हा जो रोजगार आहे, हा रोजगार नुसता या समाजापुरता मर्यादित नाही तर शेतकरी बांधव सुद्धा अडचणीत आलेला आहे। कारण बाजारामधनं शेतकऱ्यांच्या ज्या खाटे जनावर आहेत, जे काही जनावर आहे ते जी निरुपयोगी जनावर आहे त्यांना विकल्याशिवाय त्यांना पैसे मिळू शकत नाही आणि ते सांभाळणं सुद्धा अडचणीचं आहे। ते सांभाळणं म्हणजे महागाचं आहे, एका जनावरापोटी जवळजवळ 300 रुपये खर्च येतो आणि अशा जनावर ते सांभाळू शकत नाही। आणि म्हणून या सर्वच अशा या व्यवहारामध्ये या व्यवसायावर इतर अनेक व्यवसाय अवलंबून आहे। म्हणजे या मटणाला तेल, मीठ, मिरची किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण आवश्यक आहे की लहान लहान व्यावसायिक आहे ते सुद्धा अवसानात आलेले आहे। आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून हा धंदा परत पूर्णजीवित व्हावा, चांगल्या अवस्थेत यावा आणि या लोकांना न्याय मिळावा, ही भूमिका आज सर्व असोसिएशननी मांडली गेली आणि त्यांना चांगला उत्कृष्ट प्रतिसाद भुजबळ साहेबांनी दिला। त्याबद्दल सर्वच या असोसिएशन तर्फे मी माननीय नामदार भुजबळ साहेब
यांचा आभार मानतो आणि माननीय कर्णिक साहेबांनी सुद्धा जे आश्वासित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा आम्हाला न्याय मिळावा ही भूमिका